का पडते इलेक्शन कमिशनला, ह्याचा खुलासा काय होत नाही. आणि निवडणुकीला फॉर्म भरायचं जी अमाऊंट आहे तर ती 10,000 आहे. आणि चेकिंगची मात्र आपण जर बघितली तर व्हीव्हीपॅट चेक करण्यासाठी त्याची अमाऊंट 47,200 आहे. आणि ती एका बूथला. आणि त्यात 5% बूथ मोजून वाजायचं जर म्हणलं तर 15 बूथ कमीत कमी आपल्याला मोजता येतील. आणि त्या हिशोबाने जर बघितलं तर ते आकडा परत 10 लाखापर्यंत जातोय. मग 10,000 डिपॉझिट असताना मोजणीसाठी 10 लाख रुपये कशासाठी? हे सगळे संशयास्पद काही गोष्टी आहेत ज्याच्यावर आम्ही प्रदेश कार्यालयाच्या माध्यमातून कोर्टामध्ये हे गोष्टी रेज करणार आहोत की निवडणूक आयोगाचे हे काही संशयास्पद सगळे हे आहेत. बऱ्याच ठिकाणी आकडे जुळत नाहीत. बऱ्याच ठिकाणी स्वतःच्या घरातले स्वतःचे मतं सुद्धा त्या काही उमेदवाराला मिळाले नाही आहे. हे असे आश्चर्यकारक काही आकडे समोर आलेले आहेत. मला वाटतं की अक्कलकोटमधलं सुद्धा बंडगर नावाच्या उमेदवाराचं स्वतःचं मत सुद्धा त्याला तिथं दिसत नाही. जरी आपण म्हणत असलो की ईव्हीएम मशीन मध्ये काय नाही आहे, हरलेले लोक हे करतायत, मग हे सगळं त्याचं हे काय आहे त्याचं, हे सगळे जे आकडे जर बघितले तर त्याचं नेमकं काय हे काढायचं. आणि आपल्याला माझ्या मतदारसंघापुरतं बोलायचं झालं तर बीडी घरकुलमध्ये ठीक आहे, एखादा भाग एखादा एरिया मला विरोधात जाऊ शकेल. बीडी घरकुलचं सुरुवातीपासून पाणी आणण्यापासून जे काय करायचं तिथं मुलांना शिक्षणापासून सगळी सोय मी करून दिलेली आहे. मग एकदम सगळेच बीडी घरकुलवाले माझ्या विरोधात का जातील याचं कारण काही समजत नाहीये. आणि तुम्ही सर्वे करत होता, पोलीस डिपार्टमेंटचे माझ्या संपर्कात होते, त्यांचंही होतं की तुमची सीट आलेली आहे, 10-15 हजारने तुम्ही येता, तुम्ही सगळेजण फील्डमध्ये होता, तुम्हालाही म्हणजे असं काहीच समजलं नाही आपल्याला कोणालाच. असं तर काही घडत नाही, पण जे घडलंय त्यामुळं मोठ्या प्रमाणात या लढा देण्याची गरज आहे. त्या दृष्टिकोनातून आम्ही देतोय. काय पैसे भरलेत किंवा काय मागणी केली, पुढे काय प्रोसेस? आता मी व्हीव्हीपॅटची चेकिंग त्यांना पत्र मागितलंय. त्यांनी सांगितलं की आम्ही हाय ते बूथ चेक करत नाही, तुमच्या मशीन चेक करणार नाही. आम्ही नव्याने परत ती मशीन क्लीन करू आणि त्या तुम्हाला ज्या मशीन वाटतात त्या मशीनवर परत वोटिंग 10 मतं द्यायचे आणि ती 10 मतं बरोबर पडली का नाही एवढंच फक्त आम्ही चेक करणार. म्हणजे ह्याचा अर्थ काय? आम्ही मागणी काय करतोय, जे प्रत्यक्षात झालेलं मतदान आहे ते बूथची मागणी करतोय. ती न देता तुम्ही नव्याने ती मशीन मध्ये वोटिंग करून मग ती त्याची चेकिंग करून देणार असेल तर त्या मोजणीला काही अर्थच नाहीये. त्यामुळे हे सगळे संशयास्पद काही गोष्टी आहेत. ह्याच्यासाठी कोर्टामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लढा देण्याची गरज आहे. कारण मला आठवत आहे की ज्यावेळेस मध्य प्रदेशचे इलेक्शन झाल्या होत्या, तिथे एक जवळचा माझे एसपी होते त्या बाउंड्रीला, त्यांनी सांगितलं की मला सुद्धा कधी वाटत नव्हतं की ईव्हीएमचा घोटाळा आहे, पण मी बघत होतो, आमचं जाणं येणं तिथं होतं बाउंड्रीवर असल्यामुळं. आणि त्यावेळी सुद्धा म्हणजे वातावरण सगळं काँग्रेसचं असताना एकदमच वातावरण टर्न होऊन एकदम असा जसा धक्कादायक निकाल आता महाराष्ट्राचा लागला तसाच निकाल मध्य प्रदेशचा लागला. त्याच्यानंतर तुम्ही बघितलं हरियाणाचं सुद्धा, म्हणजे छोटे छोटे राज्यला काही करायचं नाही आणि मोठे राज्य फक्त ताब्यात घ्यायचं आणि सगळीकडं आपली सत्ता, वन हँड सत्ता कशी आणता येईल हे बीजेपीचं जे डाव चाललेलं आहे, जे चिटिंग चाललेली आहे, ते चिटिंग कुठंतरी उघडकीस आणण्याची गरज आहे असं आता सगळ्याच पक्षाला वाटायला लागलेलं आहे. आणि तुम्ही बघितलं आता एकनाथ शिंदेची जो अवस्था काय केली त्यांनी, म्हणजे थोडी मेजॉरिटी त्यांची आली की त्यांचा वापर केला आणि त्यांना बाजूला टाकला. आता म्हणजे हाच पद्धतीने पूर्ण देशभरात त्यांचं हे प्लॅनिंग सुरू आहे की एक हाती सत्ता आणायचं आणि ते मला वाटतं डिक्टेटरशिप कडे आपला देश चाललेला आहे असं थोडक्यात म्हणायला काही हरकत नाही. वैयक्तिक आपण कोर्टात जातोय किंवा पक्षाच्या माध्यमातून जातोय आणि वैयक्तिक पण आम्ही जातोय. कारण सगळ्यांनी जोपर्यंत ह्याच्यावर आवाज उठवला गेला नाही, जाणार नाही, तोपर्यंत हे होणार नाही. मला असं अजून एक माहिती मिळाली की डिपार्टमेंटमध्ये सुद्धा एक 100 अधिकाऱ्यांची 50-100 अधिकाऱ्यांची बैठक झाली आणि त्या सगळ्यांनी असं हे केलं की बाबा पोलीस डिपार्टमेंटचं की हे जे चाललेलं आहे ते काय फार लोकशाहीला घातक आहे. आणि डिपार्टमेंटचं सुद्धा म्हणणं आहे की हे सगळं चाललेलं चुकीचं चाललेलं आहे. डिपार्टमेंट म्हणजे कुठं? माझ्या जवळच्या काही लोकांनी सांगितलं होतं, काही गोष्टी मी ओपन करू शकत नाही. नाही महाराष्ट्रातला हा विषय आहे. पण त्या लोकांची सुद्धा बैठक झाली आणि त्यांनी मला सांगितलं की आमची सगळ्यांची
हे झालंय आणि सगळेजण आम्ही ह्याच्यात आहोत की आम्हाला वाटत होतं की ही सत्ता 100% 170 180 महाविकास आघाडीचे सीट्स येतील आणि सत्ता चेंज होईल. हे जर आकडे बघितल्यानंतर आमचं सुद्धा डोकं चालत नाही असं एक जबाबदार पोलीस खात्याच्या मोठ्या अधिकाऱ्यांनी सांगितलं मला. पक्षाची भूमिका काय आहे? म्हणजे पक्ष तुमच्या पाठीशी आहे? पक्षाने आमच्याशी ऐकून घेतलेलं आहे. पक्ष म्हणाले की ठीक आहे, सगळ्यांचे हे घेऊन आम्ही मग तुम्हाला गरज असेल तर आम्ही वकील वगैरेची व्यवस्था करू असं पक्षाने स्पष्ट सांगितलंय. म्हणजे पक्षाच्या वतीने जर लढा द्यायचा असेल तर पक्ष त्याला तयार आहे. आता सोलापूरच्या निवडणूक आयोग कार्यालयाकडे तुम्ही काही तक्रार केलेली आहे. आता ते ईव्हीएमच्या 2च मशीनचे चेकिंगचं हे दिलंय. मला त्याच्या मागचा उद्देश एवढाच होता की त्यांच्याकडनं मला लेखी पत्र अपेक्षित आहे की आम्ही असलेले मतदान मोजणार नाही. आम्ही फक्त तुम्ही त्याला काय म्हणतात सकाळी आपण ट्रायल घेतो ना, मॉकपोल पद्धतीनेच आम्ही तुमच्या आता हे तुम्ही जे काही जेवढे पैसे भराल ते मॉकपोल पद्धतीनेच आम्ही मोजणी करणार आहे. ते मला लेखी पाहिजे जे कोर्टात मला त्याचा उपयोग होणार आहे. नाही आता मी अर्ज दिलाय त्यांच्याकडे 1-2 दिवसात त्याचं उत्तर. आज लास्ट डेट होता, मी कालच सगळं सबमिट केलेलं आहे. आणि शिवाय सगळ्या बूथचे हे मागितले काउंटिंग हे ते वगैरे सगळ्या बाकीच्या काही गोष्टी जे आम्हाला पक्षाने सांगितलं होतं त्या गोष्टी मागणी केलेल्या आहेत वेळेत. त्यामुळे आता 2-4 दिवसात त्यांचे उत्तर येतील. ते आल्यानंतर मग आम्ही पुढची स्टेप घेणार. किती पैसे भरला त्यांना? आता मी 2 बूथचे भरलेत फक्त 98,000 काहीतरी आहे. 94,400 जीएसटी 94,400. समाज सुद्धा मला काय सगळ्या समाज तुम्ही बघितला उलट कधी नाही ते सगळे नेते एकत्र येऊन काम करत होते. माझ्याशी काही लोकांचं थोडस हे होतं पण ते सुद्धा हे असं एकत्र येऊन काम केले. मग ही गेली का मत? नागेशवाला उभारणार होता, गोप उभारणार होते, त्यांनी उभारायचं कॅन्सल करून मला पाठिंबा दिलं, उघडपणे माझं काम केलं. मग यांची काहीतरी मतं आहेत का नाही? सुरेश पाटीलची काहीतरी मतं आहेत का नाही? आता इव्हन तुम्ही बघितलं 65 500 मतावरती अडकले. असं वाटतंय का खरं त्यांचे नातेवाईकच काढले तर 5-10 हजार निघतील या मतदारसंघात, नातेवाईक जवळचे, आणि 500वर म्हणजे टार्गेट करून त्यांनी सगळ्या गोष्टी ठरवून केलेल्या आहेत. एकाच वेळी 65चं राजकारण संपवायचं, एकाच वेळी सुरेश पाटलाचं संपवायचं, एकाच वेळी महेश कोटेचं संपवायचं, महेश कोटेला घरकुल मधनं संपवायचं. ही जी पद्धत आहे ना ती जाणून बुजूनच आहे, सरळ सरळ ठरवूनच आहे. म्हणजे आता संपूर्ण उत्तर सोलापूरची फेर मागणी करणार आहे का फक्त ठराविक बूथ भरती करणार? पूर्ण शहर उत्तरची मागणी, पूर्ण शहर उत्तरच्या सर्व. म्हणूनच आता आम्ही त्याच्यासाठीच अर्ज दिलेले आहेत की तुम्ही 2च बूथला मला 94,000 रुपये भरून घेतले. 290 बूथचे किती होणार आहेत? हे कुठल्या लॉ मध्ये बसतंय? हेच तर कोर्टाच्या निदर्शनास आणायचं आम्हाला. त्याला काहीतरी क्रायटेरिया असेल ना की एका बूथच्या मोजणीला इतके पैसे भरायचे असतात. तुम्ही डिपॉझिटच आमच्याकडनं 10,000 घेता, त्याच्यावर घेऊ शकता का मोजणीला? पूर्ण इलेक्शनचा डिपॉझिट तुम्ही 10,000 घेता, 10,000च्या वर घ्यायला नाही पाहिजे ना मोजणीला. फेरमोजणीला याच्या आधी पैसे तरी घेत होते का? येत नव्हते. फेरमोजणी दिली जात होती का नाही पूर्वी? मग ती कुठे गेलं? लोकशाही संपली का? तुम्हाला जर काही नसेल तुम्ही वाटत तर करा ना फेरमोजणी, काय अडचण आहे? बरोबर ना. तुम्ही काय एकाच दिवस वाढणार आहे ना? दुसरे मुद्दा सांगितले पैसे भरल्यानंतर सुद्धा मोजणी होणार नाही. हा ते पण महत्वाचं आहे. आमच्यासाठी पण धक्का आहे. डाटा क्लेम करून त्यांनी नाही त्याचं लेखी पत्र मागितलं मी 2 दिवसात मला देणार, ते पण तुम्हाला आम्हालाही माहित नव्हतं. नाही असंच आहे. तुम्ही जाऊन उद्या माहिती घ्या ना इलेक्शन ऑफिसरमध्ये. नक्की नक्की. फक्त 10 मतं टाकून तर 10 मतं टाकणार आणि ते मतं बरोबर आले की नाही चेक करणार. मग त्या मेन बूथला काहीच अर्थ राहिला नाही. चिठ्ठी टाकल्या चिठ्ठी सुद्धा नाही ते 10 लाखो मतांचा. असं जर होत असेल तर ती लोकशाहीचा गुन्हा खून नाहीये का? मला सांगा ना. मी पडलोय म्हणून हे कुठलं तर अक्षापोटी बोलतोय असं नाहीच आहे. माझे मुद्दे खोडून कुणी पण काढून टाकू दे ना. तुम्हाला मोजणीला काय अडचण आहे? तुम्ही 10,000 डिपॉझिट फक्त जर पूर्ण इलेक्शनला ठेवत असाल आणि मोजणीला जर तुम्ही माझ्याकडनं 2 बूथ साठी 94,000 रुपये घेत असाल तर ही कितपत योग्य आहे? रिसीट आहे बघा माझ्याकडे, 94,000 भरलेली, 94,400 ची रिसीट आहे. असं जर असेल तर ही लोकशाही आहे का? इथं लोकशाही आहे का सांगा ना मला. मग इलेक्शन कमिशन त्यांचं काम करते असं म्हणायला काय ह्याच्यात काय गुन्हा आहे का? सरळ सरळ आहे ना.
तुम्ही रिचेकिंग फ्री करायला पाहिजे किंवा 10,000 पेक्षा कमी फी ठेवायला पाहिजे. ठीक आहे, तुम्हाला फी घ्यायची आहे ना, तुमची यंत्रणा राबती त्याच्यासाठी फी घ्या, पण डिपॉझिट पेक्षा जास्त 10 पट नाही हो. म्हणजे कोणी भरूच नाही पैसे. हा, म्हणजे मागणीच करू नये. साहजिक होतं तुम्ही यामध्ये सुप्रीम कोर्टाचा कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आहे का नाही? सुप्रीम कोर्टाने क्लिअर सांगितलंय की जर कुणाला संशय वाटत असेल तर त्याचं व्हीव्हीपॅट तुम्ही चेकिंग करा. 5% सुद्धा नाहीये ऍक्च्युअल, यांनी 5% काढलंय. 5% ला सुद्धा त्यांनी एवढी फी लावली आहे की ती आम्ही भरूच शकत नाही. 10 लाख रुपये. 10% तुम्ही हे 10 पट डिपॉझिटच्या 10 पट तुम्ही नुसत्याच 5% केलंय. 10 पट मागणीच येऊ नये. मागणीच येऊ नये. म्हणजे यांनी केलेला कारभार परत 2 महिन्यानंतर डिस्ट्रॉय करून टाकणार. त्यांनी संपलं, विषय संपून टाकणार. डाऊटफुल वाटलं तर ते मोजा, नसेल तर काही संबंध नाही. ऐकलं, लोकांना क्लॅरिटी तर येऊ द्या ना. बरं, आमच्यात संशय आहे, त्याच्यात खरं असेल, तथ्य असेल, नसेल तो नंतरचा भाग, पण लोकांना क्लॅरिटी तुम्ही द्या ना. जनतेला तुम्ही जर एवढ्या लाख लोकांना, देशातल्या जनतेला जर तुम्ही क्लॅरिटी देणार नसाल तर त्याचा अर्थ काय काढायचा? आमचं म्हणणं आहे ते बरोबर आहे का नाही, बरोबर नंतर ठरवू. समजा घरकुलवाल्यांनी मला नाकारले असेल तर सोडून देतो राजकारण, पण नाकारलंय का खरं हे तरी समजलं पाहिजे ना मला. जर घरकुलच्या भागात जर मला लीड मिळत नसती तर मला राजकारण करण्याचा अधिकारच नाही राहिला असं मला म्हणावं लागेल. आणि तसं जर वस्तुस्थिती आहे ती तरी एकदा क्लिअर होऊ द्या ना. एकदा हा बाबा नाही, लोकांनी तुम्हाला नाकारलंय, होऊ द्या ना मग ती तर एकदा क्लिअर. तसं काहीच क्लिअर होऊ देत नसाल तर त्याचा अर्थ काय काढायचा? आणि बरं, कारण तरी पाहिजे. मला घरकुलनी नाकारण्याचं काहीतरी कारण पाहिजे का नाही? आजपर्यंत जेवढ्या डेव्हलपमेंट घरकुलच्या झाल्या, ए पासून झेड पर्यंत मी केले. ठीक आहे, या 2-3 वर्षात तुम्हाला 2-3 वर्षाचा जो निधी मिळाला त्याच्यातून एक 4 रस्ते केलं म्हणजे घरकुलचा डेव्हलपमेंट केला असं होत नाही ना. तुम्ही एक 4च रस्ते केलेत. तुम्ही काय कुठला पाईपलाईन केली नाही, कुठल्या ड्रेनेज लाईन केली नाही. 100% सगळी कामं मीच केली आहे. 20,000 जागेवर 20 लाख रुपये झाले. ते लोक मला कशाला नाकारतील? त्याचं कारण तरी समजलं पाहिजे की मला जे 20,000ला घर मिळालं त्यांना त्याची आज किंमत 20 लाख रुपये झाली. ही प्रत्येक भाषणात सुद्धा मी बोलत होतो. मग त्याचं कारण तरी काय बाबा? 20 लाख रुपयाचं प्रॉफिट करून देऊन सुद्धा जर माझ्यावर लोक नाराज होत असतील तर ती नाराजी तर कळली पाहिजे ना. कमीत कमी मला कळली पाहिजे का नाही? मग मला राजकारण करायचं का नाही ते ठरवता तरी. पण ती काहीच न करता तर आपण असंच नुसतं मुख घेऊन बसलो तर ते मला वाटतं सगळ्यात मोठा अन्याय होणार आहे. आणि अन्यायाच्या विरोधात जर आपण लढलो नाही तर भविष्यात राजकारण देशाचं संपून जाईल. अण्णा, तुम्ही मशीनला दोष देता, ठीक आहे, पण ज्या पद्धतीनं सोलापूर जिल्ह्यात राजकारण महाविकास आघाडीमध्ये पाहायला मिळतं की महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली. जसं दक्षिणमध्ये झालं, तसं मध्यमध्ये किंवा पंढरपूर झालं. सोलापूर म्हणजे तुमच्या उत्तरमध्ये मला सगळं मान्य आहे तुमचं. मला फक्त घरकुलचं उत्तर द्या. घरकुल माझ्या विरोधात का जाते? का महाविकास आघाडीचं तिथं घरकुलचं कोणाचं प्राबल्य होतं का? माझ्याशिवाय घरकुलला प्राबल्य कोणाचंच नाही. त्यामुळे ह्याचा इफेक्ट मला व्हायचा घरकुलला काय कारणच नाही. तुम्ही जे म्हणता ते मान्य आहे मला थोडं. ठीक आहे, त्या दिवशी तेव्हा घोंगडे सुद्धा बघितलं ज्यावेळेस होती ना काउंटिंग, त्यावेळेस घरकुलच्या मतपेट्यांवर तुम्ही रिकाउंटिंग केलं असं तर तुम्हाला कळालं. आता मागणी केली की 5 ठिकाणी त्यांनी चिठ्ठ्या टाकून केल्या ना. घरकुलच्या सगळे बूथ मोजले नाहीत त्यांनी. मग तो मोजता येत नाही. फ्री झालं असतं का त्यावेळेस? अगर काउंटिंग, अगर तुम्ही रिकाउंटिंग हे केलं असतं ते फ्री झालं असतं का? त्याचा अर्ज दिलाय आम्ही. त्यावेळेस सुद्धा रिकाउंटिंगचा अर्ज दिलाय. त्यांनी नाही केलं. त्यांनी 5च बूथच्या चिठ्ठ्या टाकून ते काढले आणि त्या 5च बूथचं चेकिंग केलं तिथं. तिथं काही आढळलं नाही. पण अण्णा, याच्यामध्ये बराच वेळ जाणार आहे. सुप्रीम कोर्ट म्हणजे तुम्ही कोर्टात जाणार जाईल ना, पण कुठंतरी ही वाचा कोणीतरी फोडण्याची गरज आहे का नाही? आता मध्य प्रदेशला का बसले म्हणून आता त्यांनी हरियाणाला केलं. हरियाणाला का बसले म्हणून त्यांनी आता महाराष्ट्राला केलं. तर महाराष्ट्र का बसला तर उद्या बिहारला करतील. सगळीकडे जर एक मोठे मोठे राज्य जर अशाच पद्धतीने करत जातील तर देशातला हे डिक्टेटरशिपच येईल ना डायरेक्ट. म्हणजे मशीनमुळे तुमचा पराभव झाला एवढा थोडक्यात? 100%. नाही तर मला एक्सप्लेन करायला कोणी पण करा. तुम्ही करा, चला. मला घरकुलला का मतदान पडलं नाही तुम्ही एक्सप्लेन करा, कुणीही करा. ठीक आहे, बाकीच्या ठिकाणचं मी थोडंसं मान्य पण करीन. काय ठीक आहे बाबा,
काही लोक हे केले असतील, दगा दिले असतील, हे केले असतील, आमच्या महाविकास आघाडीचे एकत्र आले नाही वगैरे वगैरे काही कारण, ठीक आहे, थोडेच वेळ मान्य करतो. घरकुलला महाविकास आघाडीचा पण काही संबंध नाही. तिथे एकतर भाजप आहे, तर आम्हीच आहे. कोठे फॅमिलीच आहे तिथं वैयक्तिक. मग तिथं जर माझे 8-8 सीट 5-5 हजारनी येतात आणि लगेच असा काय चमत्कार होतं की महेश कोटेला सगळ्याच्या सगळ्या बूथवर, मी समजू शकतो विभाग एखाद्या एरियात मला काहीतरी माझं काम झालं नसेल, काहीतरी लोकांची नाराजी असेल, काहीतरी असेल, तसं पण नाही. पण मुस्लिमच्या जवळजवळ 6,000 मतदान झालंय घरकुलमध्ये. मग ती गेलं कुठं? हा, मुस्लिम समाज आहे, दलित समाज आहे तिथं पण. ठीक आहे बाबा, पद्मशालीने नाकारलं, बाकीचे कशासाठी नाकारतील? पण पद्मशालीला कशाला नाकारायची गरज आहे? मी त्यांच्यासाठी हॉल बांधले, प्रत्येक ग्राउंड चांगलं करून दिले. तुमच्या त्या जांडरा समाज आमचा जो आहे कुरण शेट्टी, त्याला हॉल बांधून दिले परवाच. हल्ली महाराजांना हॉल बांधून दिलंय. 2-3 गणपती मंदिरांना हॉल बांधून आहे, देवी मंदिरला हॉल बांधून दिलंय. कारण तर पाहिजे की नाही काहीतरी विरोध जायला. किंवा एखाद्या भागातलं काम झालं नाही, मला एक नगर दाखवा की जिथं माझं 1 रुपयाचं काम नाही. एक नगर, किती एवढे वाढलेले नगरमध्ये सुद्धा प्रत्येक ठिकाणी माझं काम. असं एक सुद्धा नगर नाही की जिथं माझं काम पोहोचलं नाही. मग विरोध कशासाठी जाते? मला हे एक्सप्लेन केलं तर मी मान्य करतो मग मशीनचा घोटाळा नाहीये. मला जर फक्त घरकुल पुरतं जरी एक्सप्लेनेशन मिळालं कोणाकडून सुद्धा, किंवा घरकुलवाल्यांनी सांगावं आम्ही तुम्हाला नाकारलंय, मी तिथे येतं मीटिंग घेणार आहे आणि मग त्यांना सांगणार आहे तुम्ही मला जर नाकारणार असेल तर मी सोडून देतो राजकारण. कशासाठी राजकारण तरी करू? जिथं मी एवढं काम केलं तिथले लोक जर मला नाकारत असतील तर राजकारण करण्याचा मला अधिकारच राहिला नाही. न्याय मिळेल असं वाटतंय का? हे बघा, प्रोसेस कुणीतरी सुरुवात केली पाहिजे. ह्याच्यात किती यश मिळतंय का नाही मिळतंय, आता सगळे पोलीस तुम्हाला माहिती आहे, इलेक्शन कमिशन त्यांचाच आहे, कोर्ट त्यांचाच आहे. 2.5 वर्ष झालं अजून ह्याचा निकाल लागला नाही. हे काय मला माहित नाहीत का? सगळे 3 वर्ष झालं त्यांनी साधं पक्षांतर बंदी कायदा कायदा कोगळून पितेत. ते सगळंच आपल्याला माहिती आहे ना. पक्षांतर बंदी आहे का नाही, कायदा आहे का नाही, मग उघड झाली का नाही, त्या सगळ्या लहान लेकराला ज्याला अडाणी आहे त्याला पण माहित आहे. पण कायद्याचा हे घेऊन त्यांनी कायद्याचा सपोर्ट घेऊन कायदा दाबण्याचा प्रयत्न जर करत असतील तर मग असंच राहिलं तर काय होणार आहे उद्या? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटनेचा अर्थ काय? मुस्लिम समाज त्यांना भाजपला देऊ शकते हे खरं वाटतंय का? दलित समाज भाजपला मतदान करू शकते का? आंबेडकरी विचाराचा माणूस